नमस्कार. आज आपण इनोव्हेटिव्ह उपवासाची थाळी म्हणजेच उपवासाची मौसूद पोळी, भाजी व ठेचा असा हलका फुलका कमी तेलकट बेत करणार आहोत. ही पोळी एकदा बनवल्यावर तुम्ही दिवसभर टेन्शन फ्री राहू शकता. ह्यात साधारणपणे 7 ते 8 उपवासाच्या पोळ्या झाल्या आहेत. त्यासाठी आपण 1 कप साबुदाणा 2-3 मिनिटे भाजून घेऊया. भाजल्यामुळे त्यातील स्टार्च कमी होतो व ओलसरपणा असेल तर तोही निघून जातो. आता इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे साबुदाण्याचा रंग तांबूस करायचा नाही. गॅसची फ्लेम मिडियम आहे. साबुदाणा एकसारखा भाजण्यासाठी सतत हलवावा. भाजल्याचा अजून एक फायदा म्हणजे पोळी चिवट होत नाही. 3 मिनिटानंतर साबुदाणा काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत वाटण बनवूया. खलबत्त्यात 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, जिरे 1 छोटा चमचा ठेचून घेऊया. अशा पद्धतीने आले व हिरवी मिरची ठेचून घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेला साबुदाणा, थंड नसेल तर तो मिक्सरच्या भांड्याला चिकटेल व त्याचे पीठ होणार नाही. पाव कप वरई. वरईचे दुसरे नाव भगर आहे. तुम्हाला उपवासाला वरई चालत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने पीठ करून घेतले आहे. मोठे कण निघून जाण्यासाठी हे पीठ चाळून घेऊया. आपण हे मोठे कण वापरणार नाही. अशा पद्धतीने आपण पीठ तयार करून ठेवले आहे. आता 2 उकडलेल्या बटाट्यांची साले काढून टाकली आहेत. ती किसून घेऊया. दोन्ही बटाटे किसून घेतले आहेत. पाव कप पीठ पोळी लाटताना लावण्यासाठी काढून ठेवूया. उरलेले पीठ मोजून घेऊया. हे 1 कप आहे. पोळीसाठी पीठ भिजवूया. त्यासाठी आपण किसलेला 1 कप बटाटा घेऊया. जेवढे पीठ तेवढाच किसलेला बटाटा घ्यावा. ठेचलेले वाटण, चवीनुसार मीठ. सुरुवातीला पाणी न घालताच मिक्स करूया. उकडलेला बटाटा घातल्यामुळे लगेचच पाणी घालू नये. आले व जिरे तुम्हाला उपवासाला चालत नसतील तर ते घालू नका. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया. एकजीव करूया. पाण्यामुळे साबुदाणा छान भिजतो. पोळ्या मौसूद होतात. अशा पद्धतीने पाण्याचा वापर अंदाज घेऊनच केला आहे. ह्यावर 1 मोठा चमचा तेल. ह्याची पोळी लाटता येईल असे मौसूद पीठ मळले आहे. 10 मिनिटे बाजूला ठेवूया. पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. पीठ पातळ वाटले तर थोडेसे कोरडे पीठ मिक्स करावे. उपवासाचे आज आपण जे पदार्थ बनवले त्यात जिरे, आले व कोथिंबीर वापरली आहे. पण तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर ते वापरू नका. आता पोळी करूया. ह्यातीलच थोडेसे पीठ घेऊया. हे गोल करूया. पोळी लाटण्यासाठी चपटा करूया. आपण जे कोरडे पीठ काढून ठेवले होते त्यात गोळा बुडवून लाटूया. ही पोळी हलक्या हाताने लाटावी. तुम्ही बघू शकता पोळी सहज लाटली जात आहे. पीठ मौसूद असल्यामुळे ही एकसारखी लाटली आहे. ह्या पोळीच्या कडा चिरल्या नाहीत. पण जर तुमच्या पोळीच्या कडा चिरल्या तर डब्याच्या झाकणाने कापाव्या. कधीकधी साबुदाण्यामुळे कडेला क्रॅक्स येतात. पोळी एकसारखी लाटली आहे. कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी झाली नाही. तवा गरम केला आहे. पोळी तव्यावर ठेवूया. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे. ह्यावर थोडेसे बुडबुडे आले आहेत. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया. पोळी टम्म फुगली आहे. व्यवस्थित भाजली आहे. ह्यावर शेंगदाणा तेल लावूया. उपवासाची बटाटा भाजी बनवायची नसेल तरीही ही पोळी शेंगदाणा चटणी, दही, कोशिंबीर, नारळाची चटणी ह्याबरोबरही खाऊ शकता. ठेचा दह्यात मिसळून त्याबरोबरही खाऊ शकता. पोळीची जास्त उलटपालट करू नये, नाहीतर ती कडक होईल.
ही पोळी भाजताना मिडियम टू हाय फ्लेमवरच भाजावी, त्यामुळे ती व्यवस्थित भाजते, कडक होत नाही. ह्या पद्धतीने सर्व पोळ्या करून घेऊया. आता उपवासाची बटाटा भाजी बनवूया. त्यासाठी 4 मध्यम आकाराचे उकडलेले व साले काढलेले बटाटे घेतले आहेत. त्यांच्या फोडी करून घेऊया. बटाट्याच्या फोडी तुम्हाला लहान किंवा मोठ्या जशा आवडतात तशा करू शकता. सर्व बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. आता कढईत 2 मोठे चमचे शेंगदाणा तेल गरम करूया. त्यात जिरे 1 छोटा चमचा. जिरे तडतडले पाहिजे. 1 इंच किसलेले आले. 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. साहित्य खमंग परतले तर भाजीला चव छान येते. ह्यात कुठलेही मसाले चालत नाही, त्यामुळे हिरव्या मिरचीचा फ्लेवर व्यवस्थित असला तर भाजी खायला छान लागते. आता उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ. मीठ असे पसरून घातले की ते मिक्स करायला सोपे जाते. ही भाजी 2-3 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. 3 मिनिटानंतर भाजी परतल्याचा छान फ्लेवर येत आहे. शेवटी लिंबाचा रस, थोडीशी कोथिंबीर, पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट, ही उपवासाची बटाटा भाजी तिखटच छान लागते. पण तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर मिरच्यांचे प्रमाण कमी करू शकता. खमंग अशी उपवासाची बटाटा भाजी तयार आहे. आता उपवासाचा ठेचा बनवूया. त्यासाठी तव्यावर 1 छोटा चमचा शेंगदाणा तेल गरम करून घेऊया. त्यात अर्धा कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया. शेंगदाण्याची वरची टरफले निघायला सुरुवात झाली आहे. हे काढून घेऊया. आता 2 तिखट मिरच्यांचे तुकडे व 5 ते 6 कमी तिखट मिरच्यांचे तुकडे भाजून घेऊया. तिखट मिरच्या व कमी तिखट मिरच्या ह्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या, किंवा फक्त तिखट मिरच्या किंवा फक्त कमी तिखट मिरच्या असेही घेऊ शकता. मिरच्या भाजल्या आहेत. ह्यातच अर्धा छोटा चमचा जिरे. हे खमंग भाजले आहे. काढून घेऊया. चवीनुसार मीठ. जाडसर ठेचून घेऊया. खलबत्त्यात ठेचल्यामुळे ह्या ठेच्याला ओरिजिनल चव येते. ठेचा जाडसरच खायला छान लागतो. ठेचा खाताना त्यावर लिंबू पिळावे किंवा दह्यात मिक्स करून खावा, खूप छान लागतो. खमंग व झणझणीत ठेचा तयार आहे. तर अशी ही आषाढी एकादशी स्पेशल हलकी फुलकी हटके उपवासाची मिनी थाळी बनवली आहे. ह्या इन्स्टंट पद्धतीमुळे साबुदाणा न भिजवताही खूपच कमी वेळेत ही थाळी तयार झाली आहे. तयार आहे उपवासाची पोळी, उपवासाची बटाटा भाजी व उपवासाचा ठेचा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.